निवडणुका संपताच राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी लावू एकनाथ शिंदे। राज्यातील लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने 1,34,000हून अधिक तरुणांच्या हाताला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी माध्यमातून रोजगार दिला, पण आज 11 महिने झाली, मुदत संपली म्हणून त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे। त्या तरुणांवर, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, तेव्हा त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशी कळकळीची मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकारामबाबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुका होताच युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली। युवा प्रशिक्षणार्थीच्या न्याय हक्कासाठी मागील वर्षभरापासून हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारला आहे। मुंबईचे आझाद मैदानावर ठिय्या मांडला, हजारो युवा प्रशिक्षणार्थींना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्री आंदोलन केले, सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले, पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रायणी डोहात गाथा बुडवल्या आहेत तेथून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी पायी दिंडी सुरू केली। तुकारामबाबांच्या या दिंडी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, तसा अध्यादेश जारी केला आहे। हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश मानले जाते। बाबामुळे 5 महिन्यांची मुदतवाढ मिळाली, पण पुढे काय हा प्रश्न होता। तुकाराम बाबांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले, राज्यातील 36 जिल्ह्याचा दौरा केला, युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले, सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू केले। 5 दिवस तुकारामबाबांचे सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू होते। नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक येथील गोदावरी घाटावर आमरण उपोषण सुरू केले। नुकतेच बाबांनी माजी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात भेट घेत निवेदन दिले, त्यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची उपस्थिती होती। महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जी लाडका भाऊ ही तरुणांसाठी एक अभिनव योजना आणलेली होती, ती 11 महिने महाराष्ट्र राज्यात व्यवस्थित चाललेली आहे। सदर योजनेला सर्व महाराष्ट्रातून युवकातून अशी मागणी आहे की पुढची मुदतवाढ मिळावी आणि पुन्हा ही योजना तरुणांची लाभदायी आहे, तिला पाठबळ मिळावं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।